सातवे येथील उतार्यावरील नोंदीसाठी दलित महासंघाचे कागद फाड अन्यथा तिरडी आंदोलन करणार डॉक्टर सुधाकर वायदंडे। पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील वाढीव गावठाण प्लॉट धारकांना 1991 साली दिलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातबारा उतार्यावर तात्काळ नावे दाखल करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे व राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा तहसील कार्यालयासमोर तीव्र कागदफाड आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय वळवी विजय जाधव यांना देण्यात आले। तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून पुढील कार्यवाही करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले। दरम्यान 8 दिवसात ठोस कार्यवाही करून संबंधित प्लॉट धारकांची नावे सातबारा उतार्यावरती न नोंद झाल्यास दलित महासंघाच्या वतीने तिरडी आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। डॉक्टर सुधाकर वायदंडे म्हणाले, संघटनेच्या वतीने गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा असून याकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला डावलण्याचा तालुका प्रशासनाने प्रयत्न केलेला आहे। सर्कल यांनी सदर प्लॉटची स्थळ पाहणी करून 1.5 महिन्यांनी तहसीलदार यांच्याकडे 4 डिसेंबर रोजी सादर केला। पंचनामा सादर होऊन 3 महिने झाले तरी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही। यावरून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित लोकांच्या वरती अन्याय करत आहे। प्लॉट धारकांची उतार्यावरती 8 दिवसात नावे नोंद न केल्यास तिरडी आंदोलन अधिक तीव्रतेने होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे डॉक्टर वायदंडे यांनी शेवटी सांगितले। यावेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सदाभाऊ चांदणे, युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर लोंढे, सांगली युवक जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लोखंडे, युवक पन्हाळा तालुका अध्यक्ष प्रशांत डोईफोडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष गोरख सावंत, संभाजी पाटोळे, बजरंग सावंत, आदर्श कुंभार, प्रवीण शिंदे, राहुल खोचीकर, स्वप्नील शेटे, मोहन कदम, आनंदा पाटील, युवराज जाधव यांच्यासह प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते।